मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा कधीतरी एक त्या युट्यूबवर रील्स नावाचा का शॉर्ट्स नावाचा एक प्रकार असतो. त्यातले मधी मधी वेळ काढायला मी विरंगुळा म्हणून त्यातलं काही बघत असतो. आणि त्याच्यात राहुल दादा नावाचं कोणतरी एक आहे मुलगा. सतत ती अशी टोपी घातलेला असतो आणि त्याच्यावर एक मुलगी असते. कधी कधी 2-4 बघितले. तर त्याचा एक छोटा तो व्हिडिओ 1 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा असतो. शॉर्ट्सचा तो बघितला. तर त्याच्या जोडीला एक छोटा मुलगा आहे, तरुण मुलगा आहे. त्याला तो म्हणतो की मला 10 कोटी रुपये मिळाले तर मी काय करीन, 10 कोटीची लॉटरी लागली तर. आणि मग तो सांगतो अमुक करीन, घरात एसी लावीन, ते करीन वगैरे वगैरे. मग तो दुसरा असतो आणि तुला 10 कोटी रुपये मिळाले तर. तो म्हणाला पहिला मी इथून मुंबईला जाईन आणि मुंबईहून दुबईला जाईन आणि दुबईला ती सगळ्यात उंच काय ते बुर्ज खलिफा आहे त्याच्यात सगळ्यात वरची खोली असेल ती घेईन आणि तिथून तुला टाटा करील राहुल दादा. असं ते बोलत असतात. एवढ्यात त्या टोपीवाल्याची जी बायको आहे ती त्यांच्यावर खेकसते आणि त्यांना म्हणते ते तुमचे 10-10 कोटी रुपये काय ते खर्चून झाले असतील तर गुपचूप तिकडे गोठ्यातलं शेण भरून काढा बाहेर. हे मी एवढ्यासाठी सांगतो की मनातले मांडे, मनगडांचं काहीतरी करायचं असेल तर त्याला लिमिट नसतं. तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही अख्खी दुबई विकत घेऊ शकता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकता, तुम्ही सर्वोत्तम जगातले सगळे क्रिकेटचे रेकॉर्ड मोडू शकता. कारण करायचं तर काहीच नसतं. मनातल्या मनात असं म्हणायचं, मानायचं आणि आपण झालो समजायचं. काल्पनिक सगळं करायचं असेल तर मग त्याला व्यवहारी काय असण्याची चिंता नसते. संस्कृतमध्ये मला वाटतं एक वचन आहे, वचने किम दरिद्रता. म्हणजे बोलण्यामध्ये कंजूसी कशाला करायची. बोलायचंच आहे ना, बोलाची कडी बोलाचा भात. होणार काय नाही, करायचं काय नाही. तर मग त्याच्यामध्ये क्षुद्रता कशाला, त्याच्यात गरिबी कशाला. चांगली उधळपट्टी करावी. वचने किम दरिद्रता. आजकाल मराठी माध्यमामधून अशा प्रकारची एक प्रवृत्ती बळावत चाललेली आहे. वडाची साल पिंपळाला लावायची आणि तेवढ्यावर न थांबता त्या पिंपळावर आणून एखादं भूत वगैरे काय असेल तो संबंध वगैरे बसवायचा, इथपर्यंत मजला जातात. आपण बोलतोय त्याला काही वास्तवाचा आधार आहे का, याचीही कोणाला पर्वा नाहीये. आणि त्यामुळे जे शीर्षक आज मी दिले या विषयाला, ते बघितल्यानंतर अनेक जण चक्रावले असतील की शरद पवार थेट पंतप्रधान. अर्थात शरद पवारांचं हे गेली जवळजवळ 35 वर्षाचं स्वप्न आहे. 1991 साली राजीव गांधी यांचा घातपाती मृत्यू झाल्यानंतर देशाच्या काँग्रेस नेतृत्वामध्ये जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ते थेट दिल्लीला झेपावले आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत जाऊन पोहोचले. आणि तेव्हापासून आजपर्यंत 35 वर्ष शरद पवार हे पंतप्रधानाच्या शर्यतीत आहेत. पण ज्या वेळेला शर्यतीचा अखेरचा टप्पा येतो तेव्हा त्यात कुठेही शरद पवार दिसत नाहीत. ही गेल्या 35 वर्षाची वस्तुस्थिती आहे. आणि अशा वेळेला शरद पवारांची आज जी परिस्थिती आहे की शरद पवारांची 2 का 3 एप्रिल रोजी राज्यसभेची मुदत संपते. अशा वेळेला परत शरद पवार हे राज्यसभेचे सदस्य कसे होतील आणि होणार नसतील तर ते निवृत्त होणार का, याची चर्चा माध्यमात चालू आहे. आणि ती चालू असताना अजितदादा गटाच्या 40 आमदारांच्या मदतीने ते कसे राज्यसभेत पोहोचू शकतात याची चर्चा चालू आहे. 2 राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोमिलन आणि विलिनीकरण कसं होणार, एकत्रीकरण कसं होणार आणि त्यातून शरद पवार राज्यसभेत कसे पोहोचणार याची चर्चा आहे. आणि त्याच वेळेला 2 राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं तर सुप्रियाताई सुळे या केंद्रात मंत्री होणार इथपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत मराठी पत्रकार. कोणालाही केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करणं हा 2 राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय असतो का,
एवढं तरी संवैधानिक भान या पत्रकारांनी ठेवायला पाहिजे, ही किमान अपेक्षा आपण करतो, कारण ते पत्रकार आहे. रस्त्यावरच्या चहाच्या टपरीवर कटिंग चहा पिताना जगाचं राजकारण बोलणारे पत्रकार नसतात. पण या गोष्टी ज्या चालतात की दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार. केंद्रात मंत्री कोण करणार? एखाद्या पत्रकार संघाचा अध्यक्ष हा सुप्रिया ताईंना केंद्रात मंत्री करू शकतो का? एखाद्या वर्तमानपत्राचा किंवा चॅनेलचा संपादक हा सुप्रिया ताईंना केंद्रात मंत्रिमंडळात घेऊन शपथविधी उरकून घेऊ शकतो का? कुठल्याही व्यक्तीचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करणं हा त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा किंवा देशात राष्ट्रीय केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानाचा प्रेरॉगेटिव्ह आहे, विशेष अधिकार आहे. राष्ट्रपती किंवा राज्यपाल कुठल्याही व्यक्तीला मंत्री म्हणून शपथ देतात आणि त्याचा सरकारमध्ये समावेश करून घेतात, तेव्हा ते त्या व्यक्तीकडे बघत नाहीत. मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाने त्याचं नाव सुचवलंय म्हणून किंवा मुख्यमंत्री पंतप्रधानाची शिफारस आहे म्हणून त्या व्यक्तीचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होत असतो. या प्रकरणामध्ये सुप्रियाताई सुळे यांना केंद्रात मंत्री करायचं असेल तर तो अधिकार कुठल्याही पत्रकार संघाचा अध्यक्ष, वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनेलच्या संपादकाचा विशेष अधिकार नाहीये. त्यामुळे कोणीही उचलून सुप्रियाताईंना केंद्रीय मंत्रिमंडळात घुसवायचा प्रयत्न केला तर ती केवळ अशक्य गोष्ट आहे. म्हणून मग मी त्याला कल्पनेतल्या गोष्टी म्हणतो. मनातले मांडे खा तर खरपूस खा भाजून, तूप लावून चांगले खरपूस भाजून खावेत, त्या प्रकारे चाललेलं आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या की सुप्रियाताई केंद्रीय मंत्रिमंडळात. अरे तो अधिकार आज घडीला तरी नरेंद्र मोदी यांचा आहे. कोणाला मंत्रिमंडळात घ्यावं किंवा कोणाला मंत्रिमंडळातून काढावं हे राष्ट्रपती पण ठरवू शकत नाही. जोपर्यंत पंतप्रधानाची मर्जी आहे तोपर्यंत कुठलीही व्यक्ती केंद्रीय मंत्रिमंडळात राहू शकते. राष्ट्रपती पण त्याला काढून टाकू शकत नाहीत. मग अशा वेळेला हे आपले एकापेक्षा एक विद्वान मराठी पत्रकार, बातमीदार, चर्चा करणारे विश्लेषक हे दोन राष्ट्रपती एकत्र आल्यामुळे सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री करायला निघाले. त्यांचा अधिकार कुठला? कोणी दिला त्यांना तो अधिकार? बरं, दुसरी गोष्ट असे की खुद्द शरद पवार सांगतात की दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र यायचे की नाही हे ठरवायचा राज्याच्या मुख्यमंत्र्याला देवेंद्र फडणवीसांना अधिकार नाही. आम्ही एकत्र येऊ किंवा वेगळे राहू, आमच्या पक्षामध्ये ढवळाढवळ मुख्यमंत्री करू शकत नाहीत. मग त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार हा राष्ट्रवादी पक्षाला किंवा पत्रकारांना कसा असू शकतो? दोन राष्ट्रवादी एकत्र आले, झालं. आता जयंत पाटील राज्यात अर्थमंत्री आणि सुप्रियाताई केंद्रात मंत्री. वंडरफुल आहे. अशा रीतीने जर मंत्रिमंडळ बनत असतील, त्यांचे शपथविधी होत असतील, त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होत असेल, तर मग थेट शरद पवारांचं 35 वर्ष रेंगाळत पडलेलं जे स्वप्न आहे पंतप्रधान होण्याचं, ते तरी मागे कशाला ठेवायचं? सगळा मामला कल्पनेचा, मनातले मांडे. मग शरद पवारांना पण पंतप्रधान करून टाका. की दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या की दोन राष्ट्रवादी एकत्र येणं याची केंद्रातील भारतीय जनता पक्षाची गरज आहे. कारण त्यांच्याकडे 1 आणि 8 मिळून 9 लोकसभेचे खासदार आहेत आणि लोकसभेतले 9 खासदार मिळवण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा राजीनामा देतील आणि खुद्द शरद पवारांनाच पंतप्रधान पदाच्या खुर्चीत बसवतील. इथपर्यंत पण मजल मारायला काय हरकत आहे? सुप्रियाताई कशाला पाहिजे? आणि एकदा शरद पवार पंतप्रधान झाले तर सुप्रियाच कशाला? रोहित दादा, योगेंद्र पवार अशा सगळ्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागेल. वचने किम दरिद्रता, कशाला कंजूसी करताय? कशाला दरिद्रीपणा दाखवताय?
सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री करण्यापेक्षा थेट शरद पवारांना देशाचा पंतप्रधान करून टाकायला हरकत नाही. कारण 9 खासदारी काही छोटी गोष्ट नाही. 240 खासदार निवडून आणणारे नरेंद्र मोदी हे इतके अगतिक आणि लाचार झालेले आहेत की राष्ट्रवादी पक्ष त्यांना म्हणेल उठ की उठ. नरेंद्र मोदी उठून उभे राहिले, बस की बस. मग शरद पवार किंवा सुप्रियाताई दम देतील, अहो मोदी तुम्हाला नाही सांगितलेलं, अमित शहा तू उठ, हा तू बस, मोदी कशाला मध्ये उठतो, अशी दमदाटी करू शकतात. कारण मराठी पत्रकारिता ही इतकी महान आहे की देशाचं संविधान, देशाची संसद, देशाची कायदा व्यवस्था, नियम सगळे धाब्यावर बसवू शकते मराठी पत्रकारिता. आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्री करायचं असेल तर त्याच्यापेक्षा शरद पवारांना थेट देशाचं पंतप्रधान करून टाकावं. मग मराठी पत्रकारांना हव्या त्या गोष्टी करायला मोकळी काय. शरद पवारांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असेल. आपण काय बोलतोय त्याला वस्तुस्थितीचा आधार आहे का, वास्तविकता काय आहे, व्यवहार काय आहे, व्यवहाराचे नियम काय आहेत, कोणाचा मंत्रिमंडळात समावेश होतो, कोणाला शपथ दिली जाते, याचं काही तारतम्य आहे का, काही नाही. बस 2 राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी इतके एकापेक्षा एक कपोल कल्पित मनोरे उभे केले जात आहेत की देशातले नामवंत रहेजा वगैरे कोण बिल्डर आहेत ते पण आपल्या थोबाडीत मारून घेतील की अरे आपल्याला तरी एखादी बिल्डिंग बांधायची, एखादा कॉम्प्लेक्स उभा करायचा तर मोठमोठे 1000, 15,000, 25,000 स्क्वेअर यार्डाचे प्लॉट घ्यायला लागतात. हे बघा मराठी पत्रकारिता किती महान आहे. त्यांच्याकडे भूखंड नसले तरी मनोरे उभे करतात. कदाचित उद्या रहेजा वगैरे ही मंडळी पत्रकार संघाची सदस्य व्हायला धावत आली तर मला नवल वाटणार नाही. कारण ना प्लॉट लागतो ना FSI लागतो. धडाधड मनोरे उभे करायचे. 2 राष्ट्रवादी एकत्र, सुप्रियाताई केंद्रात. मग करून टाका ना. तुमच्या हातात एवढंच असेल तर मग मराठी पत्रकार भारताचा पंतप्रधान म्हणून शरद पवारांना सुद्धा बसवू शकतात. आणि बिचाऱ्या शरद पवारांचं दीर्घकालीन स्वप्न आहे ते तरी पूर्ण होईल. अजितदादांची जी काय अंतिम इच्छा असेल ती असो, 2 राष्ट्रवादी एकत्र याव्या वगैरे वगैरे, पण शरद पवार हयात आहेत आणि त्यांची ही दीर्घकालीन इच्छा आहे की आपल्याला देशाचं पंतप्रधान व्हायचंय. तर मग मराठी पत्रकार थांबलेत कशाला, विना विलंब कामाला लागा आणि उद्यापासून बातम्यांचा इतका पाऊस पाडा की त्या पावसामध्ये देशाची सगळी लोकशाही वाहून गेली तरी 72, पण शरद पवारांना पंतप्रधान केल्याशिवाय थांबायचं नाही. आणि त्याच्यात दुहेरी फायदा आहे. नुसते शरद पवार पंतप्रधान होतील का नाही, एकदा शरद पवार पंतप्रधान झाले की त्यांना आपल्या लाडक्या कन्येला राजकारणात प्रस्थापित करायचे, केंद्रात मंत्री करायचे. आता पंतप्रधान झाल्यानंतर कान पकडून राष्ट्रपतीला ते सांगतील सुप्रियाला पण मंत्री कर, मी पंतप्रधान आहे, मी तुला शिफारस करतोय. राष्ट्रपतीला सुद्धा जी हुजूर म्हणत पंतप्रधान शरद पवार यांच्या इच्छेनुसार सुप्रियाताईंना मंत्री करावं लागेल केंद्रात. त्यासाठी खासदारांची गरज नाही, कसलीही गरज नाही. बस मराठी पत्रकारांनी हा ठराव पास करायचा, 2 राष्ट्रवादी एकत्र येणार आणि 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या की नरेंद्र मोदी आपल्या पंतप्रधानकीचा राजीनामा देणार, जागा रिकामी झाली, शरद पवार पंतप्रधान. मित्रांनो, टिंगल वाटेल पण टिंगल करण्याच्याही लायकीच्या असल्या बातम्या नाहीत. असल्या बातम्यांची जी रंगपंचमी चालू आहे तेव्हा एकेकाला काय थोबाडून काढावं असं वाटतं, पण करायचं काय, आपलेही हात बांधलेले आहेत, आपण कायदा पाळतो. त्यामुळे असला मूर्खपणा करणाऱ्यांच्या थोबाडीत पण मारता येत नाही. असो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.